भारताच्या आध्यात्मिक इतिहासात ज्यांनी योग आणि साधनेचा सुवर्ण काळ आणला त्या नाथ संप्रदायाची ही पवित्र गाथा आहे. नाथम शिंदर ज्या थोर गुरु शिष्यांच्या परंपरेने या भूमीला पावन केलं ते म्हणजेच गुरु मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे परमशिष्य गुरु गोरक्षनाथ. आज याच दोन महान योग्यांच्या सुंदर मूर्ती आपण येथे विखारा पहाडाच्या गाभाऱ्यात एकत्र पाहत आहोत. वहाँ स्नान करेंगे, यहाँ दर्शन करेंगे, अंगारा ले जाएंगे, उनकी मनोकामना पूर्ण होती है. एका खऱ्या शिष्याने आपल्या गुरूंच्या सेवेसाठी आणि कठोर तपश्चर्येसाठी निवडलेली हीच ती जागृत आणि पवित्र तपोभूमी. डोंगर सगळा सोन्याचा करून दाखवलाय त्यानं गोरक्षनाथनं. मग ले बोले कितना सोना लगता बोले तेरे को. सह्याद्रीच्या उत्तुंग दुर्गम कुशीत विसावलेला हा विखारा पहाड जितका निसर्गाच्या अद्भुत चमत्काराने नटलेला आहे तितकाच तो अनादी काळापासून चालत आलेला आध्यात्मिक रहस्याने वेढलेला आहे. नाशिकच्या ऐतिहासिक भूमीपासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर ढगांशी संवाद साधणारा हा डोंगर गडकिल्ले फिरणाऱ्या आणि ट्रेकरसाठी एक अनोखं थरारक आणि गर्दी नसलेलं ठिकाण ठरत आहे. मित्रांनो, रस्ते जेवढे खडतर तितकाच प्रवास अधिक सुंदर आणि रोमांचक. सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या एका अशाच अद्भुत रहस्याचा शोध घेण्यासाठी आज आपण निघालो आहोत विखारा पहाडाच्या दिशेने, जिथे 4 व्हीलरने जाणे केवळ अशक्य आहे. बाईकचा जीव घेणा स्ट्रगल, ऐतिहासिक धोडप किल्ल्याचा विहंगम नजारा आणि समोर उभा ठाकलेला अनादी काळातील रहस्याने वेढलेला विखारा पहाड. नवनाथ संप्रदायाची अखंड पेटती धुनी, गुरु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची पावन तपोभूमी, निसर्गाच्या कुशीत दडलेलं पवित्र गरुड टाकं आणि खोल दरीत लपलेली एक गुप्त गुहा. इथे राहणाऱ्या साधू संतांच्या तोंडून उलगडणार आहे या जागृत स्थानाचा संपूर्ण इतिहास आणि गूढ रहस्य. चला तर मग अनुभवूया या विखारा पहाडाचा थरारक आणि आध्यात्मिक प्रवास, फक्त आणि फक्त आपल्या ब्लॉगमध्ये अलग निरंजन. तर हॅलो मित्रांनो, जवळजवळ आपण आता विखारा फोर्ट वरती आलोय. बाईक तुम्ही डायरेक्टली वरती आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडा स्ट्रगल आहे, थोडा म्हणजे भरपूर आहे, परंतु तुम्ही इझी आणू शकता तुम्हाला जर ट्रेक पायी करायचंच नसेल तर. आणि पायी पण इतकं अवघड नाही मित्रांनो. खाली पायथ्याचं गाव दिसतंय कुंड्याने वगैरे ते, आणि तिथून तुम्ही इझी वर येऊ शकता. तर 4 व्हीलर वरती येऊ शकता. तुम्ही रस्ता बघितलाच असेल किती स्ट्रगल करत आपणच वरती आलोय. असो, पाठीमागे आपल्याला छान असा एकदम जवळून धोडप दिसतो. धोडप किल्ला जो पायथ्याकडून आपण बघतो ना, तो जरा खूप छोटा दिसतो, परंतु आपण विखारा फोर्ट वरती आल्यामुळे डायरेक्ट आपल्याला धोडप जो येतो एकदम छान पद्धतीने दिसतोय. तुम्ही ड्रोन शूट मध्ये बघितलाच असेल. कठीण रस्ता पार करून मी पोहोचलो विखारा पहाडाच्या मुख्य मंदिर परिसरात. इथे आपल्याला आल्यालाच गोमातेचं दर्शन झालंय. तर मित्रांनो, मी मंदिरापर्यंत आलोय वरती आणि इथेच मी गाडी पार्किंग केली. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला भक्त निवास वगैरे दिसतोय पाठीमागे. हे बघा, इथं बाबा निवास पण आहे आणि बाबा बाहेर गेले. 1 ते 1.5 तासामध्ये बाबा इथे येतील. आपण त्यांच्याकडून मंदिराची माहिती वगैरे घेऊच. यात्रा, मला असं वाटायचं की महाशिवरात्रीला इथे यात्रा भरत असेल, पण महाशिवरात्रीला नाही. तर कधी धर्मनाथ बीच असते. दत्त जयंती झाल्यानंतर 1 महिन्यानी, दत्त जयंती झाल्यानंतर 1 महिन्यानी इथे यात्रा असते. फुल म्हणजे पूर्ण गर्दी असते. वरती जायला जागा आहे का वरती? डायरेक्ट पठारावरती कोणी म्हणजे रिस्क घेऊन जातं, असं डायरेक्ट सहजासहजी जाता येत नाही. परंतु झेंडा कोण लावतं तरी तुमच्या गावातील व्यक्ती किंवा इथं हा पण कुठले हनुमंत पाड्याचेच राहते का? आजूबाजूचे पण वरती जाता मित्रांनो. जसं धोडपला आम्ही टॉपवर गेलो होतो त्याच प्रकारे इथेही टॉपला जाता येतं, परंतु रस्ता क्लिअर माहिती नाही आणि अवघड एकदम खडतर रस्ता आहे का जाऊ शकतो आपला कॉमन. रिस्की म्हणजे डायरेक्ट एकदम तरंगून वगैरे दगडे वगैरे. हां, अच्छा, चराट वगैरे आहे का तिकडे काही धरायला वगैरे जागा? साखळी लागलं की एक ठिकाणी सोबत न्यावं लागत. अच्छा, म्हणजे हा टॉपला जाणं इतकं काही सोपं नाही ट्रेकर लोकांनी. तर वरती काही तुम्ही रिस्क घेऊ नका. त्या गरुड कुंडाचं महत्व आहे का, ज्याची इच्छा आहे काही तर ती पूर्ण व्हायसाठी तिथं त्यांनी त्या
कोणी 5 खेट्या करतं, कोणी 7 करतं, कोणी 11 करतं, अशी त्याची इच्छा पूर्ण होईपर्यंत. रहस्यमयी कुंड थोडक्यात इच्छापूर्ती कुंड हा गरुड कुंड म्हणते. गरुड कुंड. आणि काय काय इच्छा म्हणजे काय काय होतं तरी? एखाद्याला कोणी संतती होत नाही तर त्याला त्या 5-6 खेटी घातते का त्यावेळेस लगेच फरक पडून जातो. संतती होत नाही त्यांना, आणि संतती ज्यांना होत नाही त्यांनी नक्की 5-6 खेटा म्हणजे इथे येऊन काय करायचं त्यांनी? गरुड कुंडामध्ये आंघोळ करायची. हा त्याची अच्छा. आंघोळ करायची, तिथे काय दिवा बिवा काय लावायचा हम्म. असं. आणि पुढे गुहामध्ये गुहाचं काही रहस्य आहे का तुम्हाला माहिती? म्हणजे एवढी आतापर्यंत त्या गुहेमध्ये मध्ये कोणी जास्त गेलेलंच नाही मला वाटतं ना. पहिले लोक जात होते ते तुमची ही कानमंडळाची गाव ते काय बाबा त्याचं नाव? 50-60 लोक जायचे, हा हा. नंतर काय पुढे असं अच्छा अच्छा. त्याच्यानंतर कोणी काय ते बंद होऊन गेलं नंतर. तिथून तिथं आहे ना बघितलं अजून. direct हा ना? अजून आहे ना गुहा आहे. हा, गुहा आपल्याला पूर्ण दिसते मित्रांनो. आपणही थोडं मध्ये जाऊन मी तुम्हाला गुहा दाखवतोच, परंतु जास्त मध्ये जाण्यात काही रिस्क घेण्यात मजा नाही. तर असं हे विकारा पहाड असं नाव आहे, धोडप किल्ल्याच्या शेजारीचे, आणि खूप रहस्यमय वाटतं इथे जागा. आणि भक्तीवरती आल्यानंतर आपल्याला असं भक्तिमय वातावरणात आल्यासारखा फील होतं मित्रांनो. तर इथे जवळजवळ प्रत्येक सोमवारी मित्रांनो कार्यक्रम होत असतात. इथे जेवण वगैरे असतं बाबांकडून, पंक्ती असतं. हा हा, गायींसाठी हा खालून चारा आणलाय मित्रांनो, 2-2 ट्रॅक्टरने ओढून आणलाय, मोरघास म्हणतात त्याला. आणि हे जे कार्यक्रमाची वेळेस भांडे वगैरे वापरले जातात. चला आपण मंदिर वगैरे बघूया आता मध्ये. पुढेच मित्रांनो आपल्याला काल भैरवनाथाचं मंदिर दिसतंय. आपण आता जे या विखारा फोर्ट वरती महत्वाचं मंदिर आहे, जे आपल्याला दुसरीकडे पुढे बघायलाच मिळत नाही मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे आहे मेन गुरु मच्छिंद्रनाथ, आणि यांचे मच्छिंद्रनाथाचे जे शिष्य मित्रांनो गोरक्षनाथ, ही मूर्ती आहे. आणि दोघंही मूर्त्या म्हणजे पुऱ्या पृथ्वीवर यांचं म्हणणं आहे की सोबत गुरु आणि शिष्याच्या मूर्त्या नाहीये. तर एकत्र मंदिर आपल्याला इथे गुरु आणि शिष्याचं बघायला मिळतं. पहिले सूर्यकिरण मूर्तीवर पडतील जेव्हा हो तिथून डायरेक्ट पहिले सूर्यकिरण या मूर्तीवर पडायचे. आणि जुन्या पद्धतीने हेमाड दगडी काम केलं. आता पण सुधारणा केली. मग धुनी म्हणून एक मंदिर आहे, ते एक रहस्य आहे. तर हे बघा मित्रांनो, हीच ती धुनी आपण मंदिर म्हणू शकतो. ज्या वेळेस पासून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ इथं थांबलेले होते, तेव्हापासून ही दोन्ही चेतन चालू आहे ती आता पण. हो का? अच्छा अच्छा. आता ही ती दोन्ही पेटलेल्या अवस्थेत आहे, आणि वर्षानुवर्ष ही जुन्या काळापासून चालत झाली मित्रांनो. चंद्र सूर्य असेपर्यंत ही दोन्ही पेटत राहते कंटिन्यू. तर हे एक आपल्याला आश्चर्यचकित बघायला मिळतं. तर मित्रांनो, इथे सर्व मंदिराचे दर्शन वगैरे घेतले आणि निवांत इथे बसलोय. अतिशय भक्तिमय वातावरण मित्रांनो, अवश्य भेट द्या या ठिकाणाला. आणि आता आपण निवांत या बाबांशी गप्पा करत बसलो होतो. बाबा तुमचं नाव काय? दिलीप शंकर कुंभारडे भूतानेकर. भूतानेकर. आणि बाबा इथे सेवेत रुजू आहे, सेवा करण्यासाठी इथे येत असता. इथंच राहता का कायम स्वरूपी? मग कधी मध्ये येतात? कधी कधी बाबा इथे सेवेसाठी येत असता. आणि बाबा म्हणे की पुढे जे गरुड कुंड आहे, गरुड कुंड ज्याला 12 महिने पाणी असतं, आणि ते पाण्याचा ड्रम वगैरे असतो, बाबा म्हणे तिथं जा आणि आंघोळच करून जा. आता इतक्या लांबून आलाय तू तर नेमकं मी घरून त्या तयारीने आलो नव्हतो मित्रांनो. तर बाबांकडून मी टॅवेल घेतला आता. तर बाबांनी ती एक मदत केली आहे. तर त्यांनी सांगितलंय बाबांनी पूर्ण मार्ग 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला आता गरुड तळ लागणार आहे. तिथे आपण स्नान वगैरे करून तिथूनच पुढे गेल्यानंतर आपण गुहाकडे जाऊया आता. तर मित्रांनो, मी आता त्या तळ्याकडे जातोय, गरुड तळ्याकडे. आयडिया तर काहीच नाही, त्यात सोलो ट्रेक एकटाचे. बघू कसं 1 किलोमीटर पुढे जायचं म्हटल्यानंतर आपण अंदाजेच 1 किलोमीटर जाणार आहे आता. आणि भेटेल आपल्याला ते गरुड तळ, नक्की भेटेल. तिथे आपण स्नान वगैरे करूया, टॅवेल वगैरे घेतलाय. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे पूर्ण जंगल एरिया लागलाय. जंगल म्हणण्यापेक्षा जो आपण ट्रेक करतो रेग्युलरली, जे छोटे मोठे झाडं असतात ते आपल्याला लागायला सुरुवात झाली. तुम्हालाही या गरुड तळ्याकडे यायचं असेल मित्रांनो तर लक्षात असू द्या. हे बघा, हा रस्ता आहे, आणि पुढे आल्यानंतर इथे एक गेट पण लागतं. हे बघा, हे गेट. थोडं पुढं आल्यानंतर कंटिन्यू तुम्हाला चालत राहायचं मित्रांनो. बरोबर 1 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हे एक असं कमांड लागेल, थोडक्यात बनवलेली. ती अशा प्रकारे तुम्ही सहज ओलांडू शकता.
आणि ह्या झाडांखालीच मला इथे झेंडे वगैरे लावले, म्हणजे रामकुंड इथेच असावं. तर इथे 2 ड्रम मिळाले मित्रांनो. छोटे छोटे मासे आहे मित्रांनो याच्या. आणि इथे एक परत बाबा भेटले. वर्षभर पाणी राहतं ना याच्यात, 12 महिने. खूप स्वच्छ पाणी दिसतंय मित्रांनो. प्यायला पण हेच वापरता का? तर मित्रांनो जवळजवळ 1 किलोमीटर बरोबर त्या खाली जे मंदिर आहे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, याच्यापासून पुढे 1 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला इथे गरुड कुंड आपल्याला लागतं. आणि हे मंदिर कशाचं आहे पाठीमागे? गरुड महाराज आणि त्या माता त्याची आई बसवली तिथे. हा ना. किती दिवसापासून बसवलं? आता पाडव्याच्या दिवशी बसवली. या पाडव्याला गरुड महाराज आणि त्यांची आई यांचं मंदिर मूर्त बसवली मित्रांनो. आणि बाबा ही पाठीमागे दिसती विखार पहाडाची मेन टोक ना, मेन टोक. ते दर चढवायला जावं लागतं ना जत्राच्या दिवशी तिथे. मी जातो ना दर चढवायला, झेंडा लावायला का? झेंडा लावायला. तर वरती सगळ्यात टॉप वरती शेंडी दिसते मित्रांनो, जो शूट मध्ये तुम्ही बघितलीच. तिथे जाणं अशक्य आहे, पण हे बाबा जात्या. जायला रस्ता कुठून आहे बाबा इकडे? रस्ता ते कुठे आहे? त्या बाजूने. त्या बाजूने. आणि असं आमच्यासारखा व्यक्ती जाऊ शकता कोणी आलं? हा येईल. आम्हाला बी जाता येईल. जाता येतं ना, घेऊन जातो ना आम्ही. घेऊन जाते टेकडीवर? नाही साखळी लावले ना. मग गरज नाही का काहीच जाता करायची? नाही आता गेलो तर आपण जाऊ शकतो का? काय बात कर मग. अरे वा. तर बाबा म्हणत्या जाता येतं. बाबांचा एक्सपिरियन्स चांगला असल्यामुळे आपण प्रयत्न करू, जाता आलं तर जाऊच. पण त्याच्या आधी आपण ह्या मंदिराचं थोडं बाबा जुन्या काळातले तर इथलं रहस्य आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. तर बाबा काय हे गोरक्षनाथ जे शिष्य आहे कोणाचे? मच्छिंद्रनाथाचे. तर जुन्या काळात इथे गुहा वगैरे पण रहस्यमय म्हटलं जातं. हे कुंड वगैरे तर ठीक आहे, पाप वगैरे धुतलं जातं असं मी ऐकलंय. किंवा ज्यांना संतती नाही होत त्यांनी जर आंघोळ केली, 5 खेट्या वगैरे घातल्या तर त्यांना संतती प्राप्त होते. अजून काय तुम्हाला? तर मग ते मच्छिंद्रनाथ तिकडे जायला होतं ना, कुठं? श्रीराजामध्ये निघून. हा. तर मग गोरक्षनाथ शोध लावत लावत गेला, त्याला तपास करत करत नाच गायन चालू होतं. आणि ते मग मच्छिंद्रनाथ तिकडे भाव दाखवायचा त्या नटणीला आणि त्याला यांना. म्हणजे त्याच्यात व्यस्त झाले होते मच्छिंद्रनाथ त्या नाच गाण्यामध्ये याचे, त्याच्यामध्ये ध्यान वगैरे सोडून त्याच्यात व्यस्त झाले. गेला गोरक्षनाथ गेला ना, तर ते पखवा वाजणार होता का त्याच्या जवळ गेला. मग त्याने काय गोरक्षनाथनं घेतला पखवा वाजवायला स्वतः गोरक्षनाथाने. मग गोरक्षनाथाने वाजवला असा पखवा. नाथ मशिंदर गोरकाया, नाथ मशिंदर गोरकाया, नाथ मशिंदर गोरकाया, ऐसा बोल्या. मग तो लगेच सबाबून उठला. अरे अरे स्वतः मच्छिंद्रनाथ का बरं गोरक्षनाथ झाला बस. मग पाहिलं त्याच्याकडे तर मग गोरक्षनाथ सजनिक दिसला त्यांना. तो त्याच्याजवळ आला निघून. मग बोलले असं तसं. मग चलो बोले अब जाने का है अपने देश में, जाने का है. अब मच्छिंद्रनाथला तिकडे एक पोऱ्या होऊन जायला होता. अच्छा. पोऱ्या होऊन जाईल. मग ते पोऱ्या झाल्यानंतर मग ते आला इकडं. मग ते बाई म्हणे ये तुमचा बच्चा भी घेऊन जा म्हणे. ये तुम्हारा बच्चा ले जाओ बोले तुम. आणि ते म्हणायला लागले चलो बोले आप. ते मग त्या बाईने काय केलं, त्याला सोन्याच्या इटा दिल्या 5 विटा दिल्या. म्हणजे त्या मुलाला मच्छिंद्रनाथाला सोन्याच्या विटा दिल्या. म्हणजे ते दक्षिणा भाव. मुलाला आणलं का मच्छिंद्रनाथाने? मग आणलं ना त्या इथपर्यंत. आले आले येता येताना गौर फाट्यावर एक बारव आहे ना, मटणीची बारव, त्या बारवामध्ये टाकून दिलं त्याने मच्छिंद्रनाथाने स्वतः. नाही गोरक्षनाथाने कोणाला टाकून दिलं? त्या विटा 5 विटा सोन्याच्या विटा. त्या सोन्याच्या विटा त्याच्या जोडीत होत्या ना. तुमले चलो बोले. तर मग त्याच्या जोडीत होता. तर बोले अब कुछ भी थे नहीं बोले आगे चलो बोले अब. मग भी ते सब पीछे रह गई बोले तुम चलो. मग इटा टाकून दिला ना, मग काही भीती नाही ना, काय भीती नाही, सोन्याच्या विटा टाकून. मग ते चलो बोले अब कुछ भीती नाही चलो आगे. मग येता येताना ते देव नदी आहे ना खरड्याच्या तिकडे खाली, तिथं येऊन आंघोळ्या केल्या त्याईनं. आंघोळ्या केल्यानंतर मग त्याईनं डायरेक्ट एक बाबाची लंगोटी गेली वाहून. त्या नदीला सराप द्यायले. तर त्या नदीला पाणी आता काही पावसाळ्यात काही पाणी नाही राहत. पावसाळ्यात उन्हाळ्यात पाणी राहतं. उलट आहे म्हणजे. अच्छा. शाळामध्ये पाणी फुटतं तिला. आणि मग तिथून येता येताना डायरेक्ट मग असे आले शेरीवरून इथं गुफाजवळ आले. गुफाजवळ गुफाजवळ आले. मग तिथं रहिवास केला त्याने. मग तिथंच मुक्काम, तिथंच तप सगळं त्याने तिथंच केलं. म्हणजे तपस्या होत्या, ध्यान होतं सगळं तिथं केलं त्याने. मग ते काय मच्छिंद्रनाथ म्हणायला लागलं, बोले सोने की इट किधर आहे बोले मेरा. तो बोले सोने की इट मैं तो उधर डाल दिया बोले मटन के बारे में. बोले अब तो सोने की ईटे होना मुझे.
मग ते राग मशिंदरनाथ काय केलं, जसं त्याला राग आला ना तर ते गुफातून जायलंय वर शेंडीवर, हा शेंडीवर जायलंय थोडं राग तर मग तो तिथून गेला तसा तर गोरक्षनाथ खालीच राहिलं, ते बच्चा बी खाली राहिलं. त्याला सांगते बच्चा धुवून आण. गोरक्षनाथनं बच्चा धुवायला आणला इथं गरु टाक्यावर, हा दिला धुवून हाडी मोकळी करून वाळत करून दिलं. म्हणजे असं हा डायरेक्ट हाडी बाजू धुवून बोले किधर आहे बच्चा, बच्चा गरु टाक्या पर सुख रहे बोले चलो. मग आले तर ते सगळा पसारा करून ठेवते ना, हड्डी बिडी. मग त्याने काय केलं, असं हड्डी अशी गोळा करली, एक जागा अशा ठेवून दिल्या हड्ड्या आजूबाजूला, ते आतड्या अशा मध्ये ठेवून दिल्या आणि इबूत काढली जोळीतून आणि डायरेक्ट त्या हड्डीवर असं टाकली इबूत. तसंच तो बच्चा जिवंत झाला. तो बच्चा जिवंत झाला. त्या बच्चाचं काही नाव मग ते बच्चन तर जिवंत झाल्यानंतर मग त्याला सांगायला लागलं, बोले अब मेरा सोन्या का इटा नाही. मग सोने का इटा तर मग हाऊ डोंगर आहे ना, डोंगर सगळा सोन्याचा करून दाखवलाय त्याने गोरक्षनाथनं. मग ले बोले कितना सोना लगता बोले तेरे को, ते बोले अब जैसा होता वैसाच करताल बोले, उलटा कर दिया. मग हे पाड उलटा करून दिला खाली आणि मूळ आला वर शेंडी खाली जायला. मग तेव्हापासून हे देवराजे चालू आहे ना तिकडं मंदिराजवळ त्यांना तपस्या केल्या. मग असं आहे. म्हणजे बाबांनी पूर्ण जुन्या काळातली जी कहाणी ती सांगितली, ती तुमच्या लक्षात आलीच असेल मित्र. पुरातन कहाण्या आख्या भरपूर राहतात मित्रांनो. त्या बच्चाचं नाव माहित नाही का बाबा तुम्हाला? मिलीनाथ. तर त्या बच्चाचं जे नाव होतं मित्रांनो ते मिलीनाथ म्हणून. ह्याच्या सगळ्या समाध्या लावल्या सगळ्या नाथपंथांच्या जुन्या नवनाथाच्या जुन्या काळातले जे नाथ ज्यांनी जे तपस्या वगैरे केल्या त्यांच्या जुन्या काळापासून हाय तिथंच एका काही बदल केला समाध्या हाय त्याच ठिकाणी, तिथं कुठलाही बदल नाही केला मित्रांनो. तर आता इथं स्नान वगैरे करून घेतो मित्रांनो. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो आता बाबा बी सोबत येत आहे. आपण गुहेकडे जातोय. बाबांना तिथली जास्त माहिती आहे आणि जिथपर्यंत आपल्याला मध्ये जाता येईल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. वरती थोडं रिस्की आहे, त्यामुळे मी काही एकटा असल्यामुळे काही जातच नाही आता. आणि तिकडे परत आपल्याला गणेश महाराजांना पण भेटायचं आहे. भरपूर पुढं आलोय मित्रांनो आणि पाठीमागे तुम्हाला मेन टोक विखारा फोर्टचं दिसतच असेल. इथून बाबा म्हणते की खाली उतरायचं आता आपल्याला गुहेकडे. तर हे बघा मित्रांनो, पुढं आल्यानंतर इकडे आपल्याला शेंडी दिसते विखारा फोर्टची. इकडून आपण ह्या मार्गे आलोय आणि इथून हे बघा बाबा इथे चालले. चला हळूहळू तुम्ही. हे बघा इथून आपल्याला गुहेकडे जायचंय. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा प्रकारे आपण आता गुहेकडे चाललो. इथून कदाचित मी एकटा आलो असतो तर मला ती गुहा सापडली नसती मित्रांनो. बरं झालं बाबा आले. या वयात बाबा इथपर्यंत आले मदतीला एवढ्या उन्हामध्ये. जे इकडची लोकांची माणुसकी तुम्ही लक्षात घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने आपण खाली चाललोय. पाठीमागे टेकडीचा जो लोकेशन आहे ते व्यवस्थित तुमच्या लक्षात असू दे. रस्ता क्लिअर आहे आतापर्यंत आणि पुढे झेंडा वगैरे लागला आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथं आपल्याला जंगली केळं लागली आणि गुहा आली जवळजवळ मित्रांनो. पादत्राणे बोटं वगैरे तुम्ही शक्यतो बाहेरच काढा. पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करत चला. अतिशय आम्ही गुहापर्यंत आलोय. मी तुम्हाला मधली गुहा दाखवतो आता. आणि मी तुम्हाला ती आता गुहा मध्ये डायरेक्ट दाखवतो. हे बघा आता जिथपर्यंत मला जाता येईल मी ट्राय करतो आणि तुम्हाला गुहा दाखवतो. आपण खूप काही मध्ये जाणार नाही आणि एकच माणूस जाऊ शकतो एका वेळेस, हे पण लक्षात असू द्या. हे बघ अशा पद्धतीने एक माणूस मध्ये जाऊ शकतो. टॉर्च मी काय आणलेलं नाही. फ्लॅशलाईटवर आपल्याला ही गुहा दिसते. गुहामध्ये इतकी काही मोकळी जागा नाही. भरपूर पुढं आलोय मी. इथपर्यंत आपल्याला काहीतरी दिसतंय ते आपण बघूया. इथे जवळजवळ बंद झाल्यासारखी वाटते. शेवट वाटतं इथे मला. बिस्लरीच्या बाटल्या कोणतरी टाकल्या इथे. इथून खाली जाण्याचा प्रयत्न केला पण बुजलेली दिसते. त्या कोपऱ्यामध्ये काय असेल तर ठीक. इथे इथपर्यंतच गुहा असेल असा अंदाज. तर अशा प्रकारे आपल्याला गुहा बघायला मिळते मित्रांनो. चला आपण बाहेर जात आहे.
तर अशा प्रकारे गुहा बघून आपण आता परत तिकडे गरुड टाकेकडे जाते. मध्ये जास्त खोल नाही, त्यामुळे तुम्ही जास्त मध्ये जाण्याचा प्रयत्न पण करू नका. तर मित्रांनो, हे बघा बाबांच्या गाई पण आल्या आहे. बाबा माझ्यासोबत आले. बाबा थोडी लेट झाली. बाबा आले ते तिकडे गोवा दाखवायला. मला नसती उमाजली. म्हणजे गरुड टाक्यापर्यंत आलो मी. एकटाच येईल मी, सकाळपासून येईल. आणि मग बाबा म्हणे तिथे थोडा वेळ झाला. बाबा म्हणे आता म्हातारी तक करीत असेल म्हणा. गाई घेऊन जायच्या या डोंगरावर येत्या ना तिकडच्या. घ्या घ्या बात्ता घ्या. घ्या घ्या बसा. आजीला बांगड्या घुसून राहिल्या होत्या. कसं काय? शिंग अटकलं. शिंग अटकला ना असं. हा हा हा. मग ते पुरा काय असं बांगडे गेली असे. मग ते निसटला आणि मग मारून निघून गेला. म्हणजे त्या बांगडीत शिंग अटक तुम्हाला वर उचललं होतं का ते बाईलानी? असं शिंग असं. हिडं वरच का? म्हणून ते लागलं काय मग तुमच्या? मग तेव्हापासून तुम्हाला चालायला यायला त्याला थोडं. आणि आधीपासून डोंगरावरच राहता का तुम्ही? कधी खाली तुम्ही गेलेच नाही का? तुम्ही जात असाल ना? बारीक पोरं होते तेव्हापासून इथंच ना. नाही पण तुम्ही खाली जाता का नाही कधी? जाते ना बाबा. आणि तुम्ही आता तुम्हाला चालत नाही याच्यामुळे. मी जाते एखादी पाय. फक्त राजा डोंगराव मग काय इथं वर चढून या. घ्या घ्या का मी खा घ्या ना झाला आता तुम्ही घ्या घ्या हो घ्या. बस 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 तुम्ही प्या. तर हे बघा मित्रांनो, इथे बी साचलेलं पाणी आणि हे बी म्हणजे गरुड टाक यातलं हे पाणी एकदम स्वच्छ आहे बघा बाबा. तर मित्रांनो, आता इथे थंडगार पाणी घेऊन थोडा भाता वगैरे आई बाबासोबत खाऊन आता मी इकडे मंदिरात जातोय तिकडे. तर मित्रांनो, मी संपूर्ण जो विखारा फोर्ट आहे तो एक्सप्लोर करून आलो आहे. आणि तोपर्यंत गणेश महाराज जे बाहेर गेले होते ते आता महाराज इथे आले. त्यांच्याशी आपण आता थोडीफार या मंदिराची चर्चा करूया. यह आश्रम जो है गोरक्षनाथ जी की तपस्थली. हजारों साल प्राचीन काल में गोरक्षनाथ जी यहाँ तपस्या किए थे. जो आप अभी चर्चा कर रहे थे गुफा की, जी जी. उस गुफा के अंदर में मुछंदरनाथ जी का शरीर रखा हुआ था. आत्मा तिरिया राज के राजा के शरीर के अंदर प्रवेश करके वहाँ उनकी आत्मा गई हुई थी. तिरिया राज से जो है गोरक्षनाथ जी ने मुछंदरनाथ जी का आत्मा यहाँ निकाल कर लाया राजा के शरीर के अंदर. फिर यहाँ आने के बाद से गुफा के अंदर में जो शरीर रखा हुआ था मुछंदरनाथ जी का, उनके शरीर के अंदर जब मुछंदरनाथ जी का आत्मा प्रवेश हुए तो इस पहाड़ पर गोरक्षनाथ जी ने मन इच्छा भोजन भंडारे का निवेदन किया था. आपको ऐसे कोई भंडारा घर भोज करोगे तो ऐसे सीमित डिशें होंगी, पर गोरक्षनाथ जी का ऐसा भंडारे का निवेदन था. आपके मन में क्या चल रहा है पानी खाने का, इनके मन में क्या चल रहा है, हमारे मन में क्या, जो इच्छा प्रकट किया जी जी. वही प्रकट होगा उनके लिए भंडारे के अंदर में. भंडारे के अंदर तो उस भंडारे में जो है वो भंडारा यही हुआ था. उससे पहले गोरक्षनाथ जी ने इस पहाड़ को सोने का पहाड़ बनाया था. फिर वो देखे जब माँ मुछंदरनाथ जी की आत्मा जो अपना आत्मा जो है ये माया के भ्रम से टूटा, तो बोले हमारे चेले ऐसे है तो हम माया लेके क्या करेंगे. परत गोरक्षनाथ जी ने मन इच्छा भोजन भंडारा करने के बाद से इस पहाड़ को पत्थर मिट्टी ऐसे आप घूमते हुए आए तो लाल भी पत्थर है, काले भी हैं, सफ़ेद भी हैं, मिट्टी भी काली लाल कई प्रकार की फिर से सफ़ेद वैसा ही बना दिया. वैसे ही बना दिया जैसे पहले था या हाँ, फिर वैसे ही बना दिया. तब से यहाँ पर 12 साल गोरक्षनाथ जी तपस्या किए थे. और मुछंदरनाथ जी मार्कंड ऋषि पर यहाँ से भंडारा होने के बाद से 12 साल वहाँ उन्होंने तपस्या किया. उसी समय की ये जो है गरुड़ टाका आपने जो चर्चा करा, वो गरुड़ टाका गोरक्षनाथ जी ने इतने पहाड़ के ऊपर जल के व्यवस्था किए जो वहाँ 12 महीना पानी रहता. चाहे कितने भी यात्री आवे स्नान करते हैं, पानी बोतल भर के ले जाते हैं. गऊ को ऐसे गोचड़े हो जाए उस काम में आते हैं. माई लोग संतान प्राप्ति के लिए अपनी कामना लेके आते हैं. वहाँ दर्शन करेंगे, यहाँ वहाँ स्नान करेंगे, यहाँ दर्शन करेंगे, अंगारा ले जाएंगे, उनकी मनोकामना पूर्ण होती है. तब से गोरक्षनाथ जी के कार्यकाल के बाद से यहाँ निरंतर हमारे जैसे नाथ संप्रदाय के योगेश्वर रहते हुए आए. जैसे 17-18 ये सब समाधि है समाधि दिख रही है जी. और भी एक मठ है पहाड़ के उस साइड में वारसी गांव बोलते हैं, वहाँ भी 7-8 समाधि है. अभी सबसे ऐसे
देखा जाए तो जल्दी की समाधि 2011 में लगी है। बाबा सोमनाथ जी बोल के थे, वो ऊपर है वहाँ पर। उनके बाद से हमारे मित्र थे एक गुरुमुखनाथ जी, वो रहे। उनके बाद से अभी मैं 13 साल से मैं हूँ। जिसको जैसा होता है वैसे सेवा करते आए, हमारे से जैसा बना हम कर रहे हैं। 13 साल से आप यहाँ सेवा कर रहे हो. खूप चांगली माहिती दिली मित्रांनो महाराजांनी. जी कहाणी आपण ऐकत होतो ती कहाणी यांनी पण सेम तशीच सांगितली. तर धन्यवाद महाराज. आदेश. यहाँ दर्शनार्थी में जैसे आप बसंत पीपल गांव से आए, ये बालक बसंत पीपल गांव से आए, भूताने से आए, आसपास के गांव के हैं, ऐसा यहाँ ये दर्शनार्थी इतने तक के सीमित नहीं है। यहाँ कहा जाएगा तो पूरे महाराष्ट्र से ही दर्शनार्थी आते हैं और गुरु महाराज के चरणों में अपना अरदास लगाते हैं, उनकी मनोकामना पूर्ण होती है। बोल जती गोरक्षनाथ महाराज की जय। ओम नमो आदेश. तर बाबांच्या हातून आपण प्रसाद घेतोय मित्रांनो. ओम नमो आदेश. तर मित्रांनो बाबा जवळजवळ 10-12 दिवस झाले बाहेर गेले होते. ते आजच आले आणि मी पण आजच आलो, तर त्यांचं दर्शन पण झालं मित्रांनो. तर अवश्य या. अतिशय पवित्र असं स्थान मला इथं आल्यानंतर लक्षात आलं आहे. तुम्हाला जेव्हा म्हणजे यात्रेला यायचं किंवा कधी यायचं ते तुम्ही ठरवा, परंतु इथे दर्शनाला नक्की अवश्य एकदा तरी भेट द्या. आता मी घरी निघतो मित्रांनो. आपण ब्लॉग इथेच संपूया. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि चला मित्रांनो, भेटू परत असा छोट्या मोठ्या ब्लॉगवरती. बाय बाय.